पशुपालक जाहिरातीला बरी पडतात. त्याच्या डोक्यात जाहिरात उतरली की ते काही पण तयार होतात. पण विनंतीपेक्षा एक मार्गदर्शन आहे, जाहिरातीला बळी पडू नका. त्याचं खरं खोटं पण तपासा. नसेल तपासता येत तर मग ती जाहिरातीचा वापरच करायचा नाही. आपल्याला अनुभव आला तरच करायचं, नाही तर करायचं नाही. सध्या सोशल मीडियावर या तुमच्या मोबाईलवर सतत एक जाहिरात असते, सुका चारा, सुका चारा, सुका चारा. अहो, सुका चारा म्हणजे काय? सुका चारा म्हणजे 75% ड्राय मॅटर, ओला चारा म्हणजे 25% ड्राय मॅटर. येते का लक्षात? ओला चारा म्हणजे 25% ड्राय मॅटर, 75% पाणी. सुका चारा म्हणजे 75% ड्राय मॅटर, 25% मॉइश्चर. सुका 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 कशाला सुका लागतोय? ओल्यात पण सुका आहेच ना 25%. पण पचायला कोण चांगलं? ओला. तर ज्याच्यामध्ये चांगलं ड्राय मॅटर आहे असं. आता मुरघास आहे, मुरघासामध्ये 60%च मॉइश्चर आहे, 40% ड्राय मॅटर आहे. कारण त्यातलं पाणी कमी झालेलं असतं, त्याच्यातून मुरघास बनतच नाही. मग तुम्ही काय किमतीनं काय घ्यायचं याचाही विचार करा. थोडक्यात सांगतो. आता मला सुपर नेपियर ₹1 किलो पडते. मी एका गायला 35-38 किलो वापरतोय. तुम्ही म्हणाल 1 किलो कसं पडतंय? मी वर्षातून 1 एकराला 100 टन काढतो ओला चारा. सुपर नेपियरमध्ये ड्राय मॅटर चांगला 30% आहे. त्याला पक्व झालं ना, कण 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 वाजतंय, म्हणजे ड्राय मॅटर भरपूर आहे. तेवढं ड्राय मॅटर म्हणजे ते वाळलं आलं. केवढ्याला पडलं ते ₹1 किलो. आणि त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. तर माझा मध्यंतरी 15 दिवस कडवळाचा प्लॉट चालू होता, आणि तो प्लॉट संपला आणि पुन्हा सुपर नेपियर आलं, चालू झालं. दूध नाही कमी झालं. सगळीकडे अफवा आहे, दूध कमी होते, दूध कमी होते, गाय उलटते. अहो, हल्ल्याला रोग पकायला इंजेक्शन व्हायला लागलंय. रोग दुसरीकडेच आहे. गाय उलटणं, गाबणं जाणं, माझावर नेणं, माज कमी दाखवणं, हा गोळी पेंटचा प्रताप आहे. घासाचा सुपर नेपियरचा अजिबात नाही. सुपर नेपियर जर 70व्या दिवशी 75व्या दिवशी मस्त रसात असताना जर तोडलं आणि वापरलं ना, कुटी करून मस्त खातात, पोट भरून खातात. ₹1 किलो 25 टन सहज काढतो मी. आमच्याकडं काही लोकांनी 35 टन काढतात. मग काय करायचं? तर तुम्हाला खरं मार्गदर्शन करायचं, तुम्हाला खोट्यापासून लांब ठेवायचं आहे.